दावोसमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित नव्हते तरी त्या ठिकाणी त्यांचेच अदृश्य हात काम करत होते असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। महायुतीत फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी अनेक लोक त्यांना सुपर सीएम असंही म्हणतात। उद्योगमंत्र्यांच्या या वक्तव्याने या सुपर सीएम थिअरीची कबुलीच दिली आहे का असा सवाल विचारला जातोय। कोणते एमओयू करायचे आहेत आणि कोणते नाही या संदर्भात फडणवीस सातत्याने निर्देश देत होते असं सामंत म्हणाले। आणि अजून एक उल्लेख करतो डावोसचा। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावोसला गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजी नव्हते। परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींचे अदृश्य हात मात्र काम करत होते। कुठचा एमओयू झाला पाहिजे, कुठचा एमओयू होता कामा नये। आणि आजपर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात जास्त 3,72,000 कोटीचे एमओयू हे या सरकारच्या माध्यमातून आम्ही डावोसला करू शकलो, याचं देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आणि म्हणून तुमच्या साक्षीनं, विदर्भाच्या साक्षीनं देवेंद्रजींना या ठिकाणी विनंती करतो की देवेंद्रजी, विदर्भामध्ये आपण प्रोजेक्ट आणले, खानदेशमध्ये आणले, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणले। मी ज्या ठिकाणून निवडून येतो कोकणात, तिथं थोडीफार आमच्याबद्दलची फार मोठी निगेटिव्हिटी आहे। आणि म्हणून तुमचा एक सहकारी आता कोकणामध्ये काम करतोय, तुमच्या नेतृत्वाखाली काम करतोय। म्हणून असाच एखादा मोठा प्रोजेक्ट म्हणजे कोका कोला तुम्ही दिलात, त्याबद्दल 100% तुमचे आम्ही आभारी आहोत। पण तो माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही दिला नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये देखील एक चांगला मोठा प्रकल्प आपण द्यावा, ही विदर्भात येऊन, तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला मी विनंती करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।